जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील घाटवाडी परिसरामध्ये दोन मेंढपाळ बंधूवर जीवघेणा हल्ला घडल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। या घटनेमध्ये दोन्ही बंधू जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांच्यावर ज्यांनी हल्ला चढवलेला आहे असे जे आरोपी आहेत ते अद्याप ही मोकाट असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मेंढपाळ बंधूवर सध्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी हल्ले होत आहेत। हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी थेट माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आहेत ते धरणे आंदोलनाला बसल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यावेळेस त्यांनी एक खूप मोठं विधान केलेलं आहे। ज्यावेळेस मेंढपाळावर अशा रीतीचे हल्ले होत आहेत त्यावेळेस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातामध्ये असलेली कुऱ्हाड जी आहे ती वापरा असे आव्हान देखील त्यांनी यावेळी मेंढपाळांना केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आहेत ते काल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आव्हान देखील केलं होतं की जोपर्यंत ह्या दोन्ही बंधूंना न्याय मिळणार नाही, ह्या आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ही येणारी संपूर्ण घटना आहे। या आरोपीवर पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली होती, परंतु कुठलेही ठोस पावलं उचलले नसल्यामुळे आज प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आहेत ते माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या समोर आपल्याला धरणे आंदोलन करत असताना पाहण्यास मिळालेले आहे। यावेळेस धनगर समाजासह इतर ओबीसी कार्यकर्ते देखील प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। दोन मेंढपाळ बंधूंना ज्या पद्धतीने अवश्यरित्या मारहाण झालेली आहे, या मारहाणीमध्ये डोक्याला तसंच नाकाला खूप मोठी विजा देखील झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। सध्या या दोन्ही बंधूवर बीड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या दोन्ही बंधूंना न्याय मिळण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये मेंढपाळावर सध्या पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत। हे हल्ले रोखण्यासाठी आता कुठंतरी स्वतःचा जीव वाचायचा असेल तर स्वतःची ढाल म्हणून तुम्ही कुऱ्हाडीचा वापर करा असं आव्हानच लक्ष्मण हाके यांनी मेंढपाळ बंधूंना केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ते प्रसार माध्यमाशी बोलत असताना अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। नेमकं प्राध्यापक लक्ष्मण हाके काय म्हणाले आहेत, त्याचबरोबर ज्या मेंढपाळ बंधूवर जीवघेणा हल्ला झालेला आहे त्या मेंढपाळ बंधूंच्या वडिलांनी नेमकी काय भावना आपली व्यक्त केलेली आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा, आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। धरणे आंदोलन करावं लागतंय आम्हाला पोलीस स्टेशनला। आता ते ज्या कुटुंबियावरती हल्ला झालाय त्यांच्या महिला भगिनी सुद्धा इथं आलेल्या आहेत। आता अरे आम्ही मेंढ्या चारायच्या शेतकऱ्यांबरोबर दिवसभर एकदम उन्हातानामध्ये आम्ही कामं करायची का पोलीस स्टेशनला येऊन न्याय मागत बसायचं? इथं पोलीस प्रशासन काय करतं? पोलिसांचा काही धाक बिक आहे की नाही अशा आरोपींवर? आणि वारंवार घटना घडतायत। या शारदाताई पांढरे आहेत, या वारंवार मेंढपाळांच्या प्रश्नावरती भांडत असतात। 2-4 दिवसाला एका घटनेला सामोरं जावं लागतंय। महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमची विचार नाही? मेंढपाळावरती वारंवार हल्ले होत आहेत। मी तर मेंढपाळांना आव्हान करेन, आपल्या हातामध्ये डायरेक्ट ढाळा पाडायची कुऱ्हाड असते। कारण आपला जर जीव घ्यायला कोण येत असेल, आपल्या डोक्यात जर कोण धारदार शस्त्रानं हल्ला करत असेल तर त्या कुऱ्हाडीचा वापर फक्त ढाळा पाडण्यासाठी करू नका, आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट अतिक्रमण करा। मी चेतावणी देत नाही, मी जबाबदारीनं बोलतोय, तर वारंवार ह्या घटना घडतायत। पोलिसांचा धाक या आरोपींवरती नाहीये आणि कोण सामाजिक भावनेनं जर बोलत असेल तर मग आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत। आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आरोपींना पोलीस जर त्यांना शिक्षा देणार नसतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। हे आम्हाला दुर्दैवानं बोलावं लागतंय। तर ढाळा पाडण्याकरता माणसं मारण्याकरता नाही, कंपन्या काढल्यात चारा नाश करण्याच्या। आम्ही धनगराचे किडू म्हणजे तणनाशक किडू आहे। ह्या किड्यावर जर ह्याला करीत असतील तरी चांगले नाही, आम्ही कुणाला उचलू। पण कसं आहे, आमचा मित्रपणाचा संबंध आहे। शेतकरी आम्ही बंधू आहेत एकामेकाचे, त्यांच्या रानाला खाद्य देतो आम्ही, त्यांचे धान चारून नाहीत तण चारून। याने आमच्यावर अत्याचार इथून पुढे जर केला तर आम्ही आता म्हणल्याप्रमाणे करू, काय होत असेल ती होईल। कारण सरकार स्टेशन आई आहे, पोलीस स्टेशन म्हणजे जनतेची आई आहे। ही आईने 1 लेकरू पाष्टी घालायचं आणि एकाला पुढे फाशीला द्यायचं, ही कायदा नाही।
जागच्या जागेवर करायला पाहिजेत. त्याच्या टायमाला 4 दिवस आणि 5 दिवस ते सोकला असं होतं. म्हणून हे कायदा पोलीस स्टेशनचा मला धनगर असून मला मान्य नाही. कारण सगळी लेकरं त्याची आहेत. कुणावर अन्याय झाला, कुणावर अत्याचार झाला हे त्यानं पाहायला पाहिजे. हे खुशाल पॅन्टीत हात घालून उभे राहतात. अरे व्हायचं ते होतं आहे. मग काय धनगराची काही जात ईडी नाही. ते म्हणते सवापार आहे. पण कसे करता सवापार आहे की आम्ही धनगर मेंढपाळ आहेत आणि त्यांच्या तणावर झुकतो म्हणून सवापारी आहेत. हे आमचं सवापारी एक बार बाहेर निघालं ते वेगळं होईल. कारण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आमची जात आहे पण अशीच आहे दबून. याच्याकरता शासनानं पोलीस स्टेशन याचा कायदा घेऊन 2 ते 3 दिवसात नाही केलं तर आम्ही आमची आत्महत्या इथं करू. गावात तरी मरायचं. हा मोर्चा तर काढू. त्यांनी नाही मान्य केलं तर मी आज आहे त्या पोरायचा.